CPS स्कूलच्या विद्यार्थ्यांची रंगभूमी दिनी नाट्य मंदिरात भेट। 5 नोव्हेंबर रोजी जागतिक रंगभूमी दिनी शहरातील EPPS स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील रंगमंचासह विविध भागांची विद्यार्थ्यांनी पाहणी केली। या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका धनश्री पाटील आणि शीतल घुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। CPS स्कूलची टीचर। आज 5 नोव्हेंबर जागतिक रंगमंच दिवस। तर आज आम्ही आमच्या या चिमुकल्यांना नाट्य मंदिराविषयी त्यातली माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे व उपस्थित आहे। मी आमच्या स्कूलच्या विविध उपक्रम घेत असतो। त्यातलाच आज 5 नोव्हेंबर हा जागतिक रंगभूमी दिवस असल्यामुळे आमच्याही विद्यार्थ्यांना या रंगभूमीविषयी काही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही इथे नाट्य मंदिराची ओळख करून देण्यासाठी नाट्य मंदिर भेट घडवणार आहोत। शालेय विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने रंगमंच आणि आसन व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांची उत्सुकतेने माहिती जाणून घेतली। विद्यार्थ्यांसोबत पालक देखील उपस्थित होते। नाट्य सादर करते हैं, यहाँ पे एक्सपेक्ट करते हो वैसे ही एक बड़ा सा स्टेज होता है, यहाँ पे वो कलाकार अपनी एक्टिविटीज दिखाते हैं। तो आगे जाके आपको भी अगर कुछ ऐसे एक्टिविटी ड्रामा में पार्टिसिपेट करना हो, कुछ अलग से क्या है ये राजपीठ है, क्या बोलते हैं इसको राजपीठ। 5 नवंबर एक जागतिक रंगभूमि दिन है, इसलिए आज हम यहाँ पे इसकी पहचान करवाने यहाँ पे उपस्थित थे। किसको पसंद है स्टेज परफॉर्मेंस? आपको पसंद है ना? अभी कौन करके दिखाने वाला है यहाँ पे? स्कूलला माझे पालक करतात। आज नोव्हेंबर हा रंगभूमी दिन आज माझ्या पाल्यांना टीचर घेऊन आले याचं मला खूप समाधान। मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। मी कृष्णा आणि श्रुतीची मम्मी आहे। आज 5 नोव्हेंबर जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलमधले टीचर आणि त्यांचे विद्यार्थी म्हणजे आमचे मुलं सगळ्यांना मॅमनी रंगमंचाची माहिती देण्यासाठी बोलवलं। त्यासाठी मुलंही खूप उत्साहाने सकाळपासून त्यांची तीच तयारी होती की केव्हा जायचं असं करून मग तयारी करून आलो। आम्ही पण त्यांच्यासोबत आलो। आम्हाला पण खूप छान वाटलं इथे येऊन, कारण आम्ही पण एवढे म्हणजे इतके दिवस नंदुरबारमध्ये राहतोय, वर्ष झाले, पण कधी आम्ही पण बघितलं नव्हतं नाट्य मंदिर, रंगमंच म्हणजे असं बघितलं नव्हता। तर आज आम्हाला पण बघून खूप छान वाटतंय, आनंद होतोय। धन्यवाद।